नमस्कार, PSR न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत। मी सुरेश बोडके। लातूर स्थानिक गुन्हे शाखेच्या धडक कारवाईत शेतात गांजाची अवैध लागवडीवर कारवाई करत 5,22,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करत एक आरोपी अटकेत आहे। लातूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधात सुरू असलेल्या कठोर मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे शाखेने दिनांक 18 मार्च 2026 रोजी अत्यंत नियोजनबद्ध कारवाई करत शेत जमिनीचा गैरवापर करून गांजाची लागवड करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर गुप्त माहितीनुसार मोजे गोंदेगाव तालुका जिल्हा लातूर येथे इसम राजकुमार छत्रभुज देशमुख वय 56 वर्ष हा स्वतःच्या शेतात ऊसाच्या पिकामध्ये लपून गांजाची लागवड करत असल्याचे निदर्शनास आले। सदर माहितीची तत्काळ पडताळणी करून पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनात छापेमारीचे नियोजन करण्यात आले। पोलीस पथकाने गोंदेगाव शिवारातील गट क्रमांक 132 मधील शेतात प्रत्यक्ष पाहणी केली असता ऊसाच्या पिकामध्ये लपून लागवड केलेली एकूण 108 झाडे गांजाची झाडे आढळून आली। आरोपी राजकुमार देशमुख यांनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी गांजाची अवैध विक्रीसाठी लागवड केल्याचे निदर्शनास आले आहे। सदर गांजाची झाडे पंचासक्षम मुळासकट उपटून पोत्यामध्ये भरून त्याचे वजन करण्यात आले असून एकूण वजन 34 किलो 805 ग्रॅम इतके असून अंदाजे किंमत 5,22,075 रुपये इतकी असून ते मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे। या धडक कारवाईत वरिष्ठाच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी पथक प्रमुख म्हणून नेतृत्व केले आहे। सदर प्रकरणी आरोपी विरोधात गुन्हेगारक औषधी द्रव्ये तसेच अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8 क 20 क अन्वये पोलीस ठाणे गालेगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। या प्रकरणामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा शोध घेण्यात येत आहे। लातूर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधात मोहीम राबवण्यात येत असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर त्यावर कठोर कारवाई राहणार आहे।